तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर सकाळची झाडू पोछा सगळं आवरल्यानंतर आज गुरुवार होता म्हणून म्हटलं चला उंबरठ्याचं पूजन करून घेऊया. उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी घरातली देवपूजा करायला घेतलेली. तर माझ्याकडे स्वामींची छोटीशी मूर्ती आहे, म्हटलं त्याचा अभिषेक अगोदर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करायचं. छान असा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली. सकाळ सकाळी देवपूजा झाली ना तर एकदम मन प्रसन्न होतं आणि त्याच्याबरोबरच ना दुसऱ्या कामाला एक नाही मग लगेच कामाला लागायला लागतं. छान अशी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर ना आम्हाला डीमार्टला जायचं होतं म्हणून म्हटलं चला 2-3 चपात्या होत्या रात्रीच्या, त्यालाच एक नाही तूप लावून घेतलं गरम करून. तूप लावलेली चपाती आणि त्याच्याबरोबर चहाचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं म्हणून म्हटलं चला गरम करूया चपाती, त्यालाच तूप लावून एक नाही तेच नाश्ता करून घेऊया. तर छान असा नाश्ता वगैरे करून घेतला आणि आम्ही दोघंजण तयार होऊन ना डीमार्टला निघालेलो. तर तनीच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून म्हटलं चला ग्रॉसरीचं पण थोडंसं सामान आणता येईल. तर इतकं वारं लागत होतं ना, ऊन पण कडक पडलेलं होतं. तर आम्ही रोजच्या डीमार्टला म्हणजे जर वेळेला जातो त्या डीमार्टला जायऐवजी ना कल्याणनगरच्या डीमार्टला गेलेलो आणि रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागणार नाही असं कधीच होत नाही. पुण्यामध्ये तनीचे पप्पा ड्युटीवर होते ना त्यावेळेला ह्या क्वार्टरमध्ये आम्ही राहत होतो म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर कारण हे क्वार्टर बघितल्यानंतर ना त्या क्वार्टरमधल्या सगळ्या आठवणी ताज्या झालेल्या होत्या. तर मस्त वाटत होतं. क्वार्टरमध्ये ऑन ड्युटीवर होते त्यावेळेला एक नाही छान वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही डीमार्टमध्ये पोचलेलो. तर डीमार्टमध्ये ना इकडं कल्याणनगर विमाननगर ह्या साईडला एक नाही इतक्या मोठमोठ्या बिल्डिंग आहेत ना, ते बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही आत्ता कुठेतरी पुण्यामध्ये राहायला लागलो आहे. तर इथं मस्त असं एक नाही गाडी पार्क केली आणि त्याच्यानंतर डीमार्टमध्ये घुसलेलो. तर इथं भरपूर असं म्हणजे मोठं डीमार्ट आहे त्यामुळे सगळ्या व्हरायटीज पण आणि पटापटा इथनं सामान घेऊन पण होतं. तर सगळं ग्रॉसरीचं सामान वगैरे घेतलं. त्याच्यानंतर ना इथं भाज्या वगैरे पण असतात त्यामुळे नाही म्हटलं चला आपण थोड्याशा भाज्या वगैरे घेऊया, कारण लिंबू वगैरे ना बाहेर भरपूर महाग असतात. सगळं सामान घेतलं. घरी आल्यानंतर ना मस्त असं दुपारचं जेवण वगैरे केलेलं होतं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.